परमेश्वराने आम्हाला दिलेलं हे तलाव आहे आणि ह्या तलावाचं संगोपन करणं, ह्या तलावाला वाचवणं हा आमचा अधिकार आहे। आता ह्या तलावाभोवती सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली आम्हाला दडपलं जातं आहे, आमचा श्वास दाबला जातो आहे, कोंडला जातो आहे। मुंबईमध्ये आत्तापर्यंत कुठल्या अशा प्रकारचा पोल उभारण्याचा सौंदर्यीकरण आम्ही पाहिलं नाही। 6-6 फुटाचे उभे पोल उभारण्याचं षडयंत्र कोण करतं आहे? कोणाला आम्हाला इथून हाकलून द्यायचं है? 6 फुट के पोल में झाड़ लगाएंगे, वो झाड़ जाएगा 4-5 फीट। इसका मतलब ये किस तरह का राजनीति कर रहे हो आप लोग? हेल्प करना है आपको, किस डेवलपर को आपको हेल्प करना है? ये हमको इसकी साजिश हम लग रही है। आई पडली, तिला कोमामध्ये गेली। एक अपंग माणूस आहे, त्याला हप्त्यातून 4 वेळा दवाखान्यात न्यायला लागतं, तर कसं कुठून नेणार तुम्ही? हे लावल्यावर सांगा। त्यांना आहे तसं करून द्यायला सांगा ना, आम्ही नाही म्हणत नाही, कोणी विरुद्ध नाही आहे। पण आज आमच्या गल्लीमध्ये समजा कुणी गरीब आहे, सगळे श्रीमंत नाही आहेत, कुणीच पैसेवाले नाही आहेत। जे गरीब असतात ते तलावामध्ये कार्यक्रम करतात, मुलांचा साखरपुडा करतात, प्रोग्राम करतात, तर उद्या ते मुलं करणार काय? ते उद्या गरीब लोकांचे आमदार संजय पुतनी साहेबांनी 10 करोडचं काम केलं आणि 1 वर्ष फक्त 2024 गॅप गेला, 2025ला परत हे 30 करोडचं काम आणतात। या लोकांना हॅरेसमेंट करायला काय बिल्डरच्या घशात घालायला आणतात, लोकांच्या सेवेसाठी करतात। हे सुशोभीकरण कुठलं सुशोभीकरण आहे? हे आसारीपाणी विसर्जनला जायचं कुठं जायचं? यांची तुम्ही हायमारी करता तुम्ही, ही कुठली तुमची नेतेगिरी? तुम्हाला निवडून देताना हात जोडत आणि त्याच हाताने तुम्ही पब्लिकला मारताय। नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। नमस्कार, मैं राजहंस मौर्य, आप देख रहे हैं Zen10 न्यूज़। आज हम उपस्थित हैं शीतल तालाब, कुर्ला का शीतल वो तालाब जहां पर आज न जाने कई वर्षों से जो है इसी तालाब में जो है गणेश विसर्जन के समय में एक भीड़ और एक मेला लग जाता है। और इसके आसपास का ये इलाका है जो आप देख सकते हैं मेरे कैमरे के माध्यम से। सर, मैं चाहता हूँ एक बार दिखा दीजिए, ये वह आसपास का इलाका है जहाँ पर इस इलाके के इसमें मात्र एक 10 से 15 फीट की जगह है लोगों को घूमने फिरने और टहलने के लिए, जिसमें बच्चे खेलते हैं और कई सार्वजनिक जो इनके मंडल द्वारा काम होता है, गणेश विसर्जन होता है, देवी का जो है विसर्जन का जो प्रोग्राम है, कार्यक्रम वो चलता है, कई ऐसे कार्यक्रम हैं। और एक बड़ी बात इसमें ये भी देखी जा रही है कि आज यहाँ पर जो है ये 2 से 3 फीट की जो है पाइप लगाकर आज इस जगह को छेक दिया जा रहा है, जिसमें स्थानिक लोगों को आने वाली परेशानियाँ जो बढ़ रही हैं, जिसको लेकर मात्र ये 15 फीट की जगह जो है एक 3.5 से 4 या 5 फीट में आकर रह जाता है, जिससे आने वाले समय में इसको लेकर जो है इनको चलना फिरना और उसके बाद जो है इनके जो सार्वजनिक कार्यक्रम है, खेल कूद जो बच्चे क्रीड़ा करते हैं, वो सभी चीज़ें कहीं ना कहीं इनसे लुप्त होते हुए नज़र आ रहे हैं। इस इलाके के जो रहवासी लोग हैं आज इसका जो है पूर्ण रूप से जो है विरोध करते हुए नज़र आ रहे हैं। ऐसे में ही जो भापकर के साथ जो स्थानिक जो रहवासी लोग हैं वो लोग क्या कुछ कहते हैं, उनसे हम कुछ ना कुछ जानने का प्रयास करेंगे। काय बोलता, आज कशासाठी तुम्ही ते आंदोलन करतात? हे पहा, आज 10 ते 12 दिवस झालेले आहेत। आमच्या शिंगरेवाडी जी 5000 लोकांची वस्ती आहे, 500 रूम्स आहेत। ह्या 500 रूमच्या लगत हे नैसर्गिक परमेश्वराने आम्हाला दिलेलं हे तलाव आहे आणि ह्या तलावाचं संगोपन करणं, ह्या तलावाला वाचवणं हा आमचा अधिकार आहे। आता ह्या तलावाभोवती सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली आम्हाला दडपलं जातं आहे, आमचा श्वास दाबला जातो आहे, कोंडला जातो आहे। मुंबईमध्ये आत्तापर्यंत कुठल्या अशा प्रकारचा पोल उभारण्याचा सौंदर्यीकरण आम्ही पाहिलं नाही। हा एवढा पहिल्यांदाच हा प्रकल्प, हा पोल उभारण्याचा ह्या 15 फुटाच्या रस्त्यावर एवढ्या निमुळत्या जागेवर हे 2-2 फुटाचे 6-6 फुटाचे उभे पोल उभारण्याचं षडयंत्र कोण करतं आहे? कोणाला आम्हाला इथून हाकलून द्यायचं आहे? आमचा हा स्लम, आमच्या ह्या चाळी हा आमचा अभिमान आहे। आम्ही इथून जावं
आम्हाला त्रास द्यायचा, आम्हाला पळवून लावण्याचं षडयंत्र इथं कोण करतं आहे का? ह्या सर्व गोष्टीचा आम्हाला आता शंका यायला लागलेली आहे. मला सांगा, ह्या 8 फुटामधून येताना 2 आणि जाताना 2 व्यक्ती पास होऊ शकत नाहीत, तर सकाळी इथे शेकडो लोक जॉगिंगला येतात. ते जॉगिंग कसे करतील? आज इथं जर एखादा ह्या 500 घरांची वस्ती जी आहे तिथं एखादं मैत झालं तर आम्ही सुखदुःखाला इथे आम्ही उभे राहतो. ती तिरडी आम्ही इथं कशी बांधायची? किंवा तिरडी बांधत असताना इथं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अडवायचं का आम्ही? का आमची तिरडी आम्ही गल्लीत करायच्या? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न इंजिनियरला का पडले नाहीत ह्याचा मला प्रश्न आहे. आम्ही सर्व आज इथे नाईलाजाने उपस्थित राहिलेलो आहे. मी शासनाला आणि महानगरपालिकेला आणि पोलीस अधिकाऱ्यांना पण कळवलं होतं की 25 तारखेपासून आम्ही उपोषण करणार. आमच्या 500 घरातल्या प्रत्येक महिला रोज 1 दिवस उपोषण करून साखळी उपोषण करतील आणि मी इथे आमरण उपोषण करणार आहे. जर हे अजून 1-2 दिवस मी देतो, पण या 2 दिवसामध्ये हे काम आत्ता तर थांबवणारच आहे आम्ही, पण हे काम जर कायमस्वरूपी हे जे पोल उभा करण्याचं काम आहे जर थांबलं नाही तर 29 तारखेपासून बेमुदत आमरण उपोषण केलं जाईल. प्रत्येक महिला ह्याच ठिकाणी आम्ही बेमुदत आमरण उपोषण करू आणि आमचा आवाज ह्या शासनाला, ह्या महानगरपालिकेला पोचवू. बापू जी, क्या लगता है आपको कि किसी के पीछे की साजिश हो सकती है या कोई और कारण हो सकता है? देखिए, मेरे को यही कहना है कि जब 6-6 फुट के जब पोल लगते हैं उसके ऊपर झाड़ लगाएंगे बोलते हैं. 6 फुट के पोल में झाड़ लगाएंगे, वो झाड़ जाएगा 4-5 फीट. इसका मतलब ये किस तरह का राजनीति कर रहे हो आप लोग? किसी को हेल्प करना है आपको? किस डेवलपर को आपको हेल्प करना है? ये हमको इसकी साजिश ही हम लग रही है. जैसा ओपन था ओपन ही मांगते हमको, आपण ओपन चाहिए. आम्हाला सगळा हा रस्ता खुला पाहिजे आणि हे बांबू हे काढून टाकलं पाहिजे. भलं तुम्ही कुंड्या लावा छोट्या, पण हे सगळं काढलं पाहिजे, मोकळी जागा पाहिजे. आता मुलांची शाळा चालू होणार, मुलं जाणार कशी? एक बाई पडली, तिला कोमामध्ये गेली. एक अपंग माणूस आहे, त्याला हप्त्यातून 4 वेळा दवाखान्यात न्यायला लागतं. तर कसं कुठून नेणार तुम्ही हे लावल्यावर? सांगा. त्यांना बँकेत सुद्धा न्यायला लागतं सह्या करायला. मग कसं करणार? गणपती आणि देवी बंद करणार म्हणून सांगितलं. आम्हाला कळलं तर कसं काय होणार? एवढं वर्ष झालं कधीच गरीब नाही. माणसाने कुठे जाणार? आम्ही आणि लोकांनी आता कुठे जायचं? म्हणल्यानंतर सगळ्याला एक हे झालंय की बाबा शॉक लागला सगळ्यांना की असं कसं होईल. तलाव कशासाठी? देवदर्शनालाच असतो ना. मग तोच नाही म्हणल्यानंतर बाकीचे काय होणार? जसं आहे तसं करून द्यायला सांगा ना. आम्ही नाही म्हणत नाही, कोणी विरुद्ध नाही आहे, पण आहे तसं करून द्या. जसं आहे सुरुवातीला कसं हे नव्हतं ना, त्यावेळेस जागा सगळी फुल होती, म्हणजे व्यवस्थित होतं ना. आता हे लावल्यामुळं 8 फुटामध्ये माणूस, आता शाळेतली मुलं येतात ते 10-15 मुलं एकदम येणार येणार कशी? आणि एवढ्या दिवसापासून आता इथे झाडे जर लावली, हे झाडं जर उंच गेली तर माणसांना किती प्रॉब्लेम होणार? माणूस आणि आज आमच्या गल्लीमध्ये समजा कुणी गरीब आहे, सगळे श्रीमंत नाही आहेत, कुणीच पैसेवाले नाही आहेत. जे गरीब असतात ते तलावामध्ये कार्यक्रम करतात, मुलांचा साखरपुडा करतात, प्रोग्राम करतात. तर उद्या ते मुलं करणार काय? ते उद्या गरीब लोकांचे ते सगळं बंद होतं. मग हे असं का? हे आमच्यावर अन्याय होतो. जे चाळीतलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आमच्यावर अन्याय होतो. मग हे असं का? हे कोण करतं ते आम्हाला माहिती नाही आहे. अच्छा, मला सांगा, तुम्ही तुम्हाला इथलं रहिवासी आहे, तुम्हाला विचारून तुम्हाला काम चालू केलं? नाही, लोकांना अंधारात ठेवून एक काम करता. 2 वर्षापूर्वी 2023-24 मध्ये या 10 करोडचं काम केलं माननीय सन्माननीय आमदार संजय पुतनी साहेबांनी. 10 करोडचं काम केलं आणि 1 वर्ष फक्त 2024 गॅप गेला. 2025ला परत हे 30 करोडचं काम आणतात. या लोकांना हॅरेसमेंट करायला का बिल्डरच्या घशात घालायला आणतात? लोकांच्या सेवेसाठी करतात. हे सुशोभीकरण कुठलं सुशोभीकरण आहे? हे असं कसं सुशोभीकरण असू शकतो? लोकांना हॅरेसमेंट करून तुम्ही वेगळ्या पद्धतीने काहीतरी तुम्ही बिल्डर लॉबीच्या हिशोबाने तुम्ही चाललायत. पब्लिकचा, लोकांचा विचार करतच नाहीत. इथे कमीत कमी आता 5-6 हजार लोकांची वस्ती आहे. आज कमीत कमी 500 सार्वजनिक मंडळं आहेत. कमीत कमी 10,000 गणपती विसर्जनला येतात, घरातले गणपती. ह्या गरिबांनी विसर्जनला जायचं कुठं? यांची तुम्ही हायमारी करता तुम्ही.
ही कुठली तुमची नेतेगिरी? तुम्हाला निवडून देताना हात जोडत आणि त्याच हाताने तुम्ही पब्लिकला मारताय. हा पब्लिकवर केवढा मोठा अन्याय करताय तुम्ही. किती चुकीचा अन्याय आहे. नहीं चलेगा, नहीं चलेगा, नाही चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. इतक्या वर्षापासून इथे चालू आहे धार्मिक म्हणजे जे गणपती देवी विसर्जन करतात इथल्या लोकांना, या स्थानिक लोकांना काहीच कळण्यात इथं आलेलं नाही आहे. आता इथून पुढे यांनी आम्हाला पर्याय दिला पाहिजे ना. कुठलाही पर्याय न देता यांनी आपली मनमानी चालू केलेली आहे. तर काही झालं ना तर आम्ही हे होऊन देणार नाही आहे. त्यासाठी आम्हाला काही पण करावं लागलं तर चालेल, एवढं आमचं म्हणणं आहे. मला कसं काय वाटतं ते आता विसर्जन तुम्ही बोलता विसर्जन इथं बंद होणार आहे. बंद होणार आहे असं आम्हाला हे कळलं. बघा, वॉटर प्लांट, फिल्टरेशन प्लांट लावलेला आहे. फिल्टर प्लांट कशासाठी? पाणी शुद्ध करण्यासाठी. आता पाणी शुद्ध करण्याचा विषय आमच्या डोक्यात जात नाही. आमच्या डोक्यात एकच जातं की मी आम्हाला एक ह्याच संबंधित वरच्या अधिकाऱ्याने आम्हाला खाजगीत कळवलं की 2 ते 3 वर्षामध्ये सर्व गणपती इथे विसर्जन करण्याचं बंद करणार आहे. हा येईल. आणि हा आक्रोश ह्या BMCच्या सर्व अभियंत्यांना सामोरं जावं लागेल. आणि गणपती नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, दादागिरी नहीं चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. तो जैसे कि आपने देखा आज स्थानिक लोगों का एक रोष हमें देखने को मिला इस जगह को लेकर, और ये तालाब को भी आप देख सकते हैं. तालाब के साथ साथ में जो ये लगी हुई पाइप हैं, ये पाइप को आप देख लीजिए जिस तरीके से धड़ल्ले से काम चल रहा है. कहीं ना कहीं जो इन लोगों का जो आरोप है स्थानिक लोगों का कि ये इतना बड़ा जो ये लोग काम कर रहे हैं, इसके पीछे कोई ना कोई साजिश है. जिस तरीके से एक भापकर जी ने हमें एक बात और कही है कि जो किसी के घर में है या कोई बीमार हो जाता है तो हमें उन्हें यहाँ से ले जाने तक का भी रास्ता यहाँ बचा नहीं है, जिसको लेकर हम आने वाले समय में आमरण उपोषण करेंगे और कहीं ना कहीं अनशन पे भी बैठ के उसके ऊपर विरोध करते नजर आएंगे.